हॅलो गाईज, सिम्प्लिफिकेशनचा सेकंड पार्ट बघणार आहोत. पहिला क्वेश्चन काय, 32/0.4 गुणुले 16/0.3 गुणुले 64/0.2 गुणुले 2x. काय करणार, 2 मध्ये कन्वर्ट करणार. 32 म्हणजे 2/5 काय 32, 2/5 इंटू 0.4 गुणुले 2/4 म्हणजे 16 गुणुले 0.3 गुणुले 2/6 म्हणजे 64 इंटू 0.2 इक्वल टू 2x. आता रूल काय आहे, a⁴m⁴n इज इक्वल टू काय येतो, a⁴m इंटू n. जेव्हा बेस सेम असेल तेव्हा बेस सेम आहे करा. 2/5 इंटू 0.4 म्हणजे किती, 2/2 इंटू 2/4 गुणुले 0.3 म्हणजे 4 इंटू 0.3 म्हणजे किती 1.2 गुणुले 6×2 12 म्हणजे 2/1.2 इज इक्वल टू 2x. आता a⁴m इंटू a⁴n इज इक्वल टू काय येतो, a⁴m प्लस n. जेव्हा बेस सेम असेल, मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन असेल तेव्हा काय करणार, आपण बेरीज करणार. म्हणजे 1.2 प्लस 1.2 किती 2.4 प्लस 2 म्हणजे किती 2/4.4 इज इक्वल टू 2x. x इक्वल टू किती आला 4.4. दुसरं क्वेश्चन काय, x गुणुले 1.5 गुणुले 6.5 इज इक्वल टू 117 गुणुले 195. काय करणार, x 1.5 आहे म्हणजे किती 15/10 गुणुले 65 आहे आपण 10, एक डेसिमल आहे ना, मग खाली 10ने डिवाइड केलं. 117 गुणुले 195 द्या. 13×5 65, 13×9 117, 5×2 10, 5×3 15, 5×2 10, 3×3 9. मग x इज इक्वल टू किती 4, 2 गुणुले 4 इथं डिवाइडला आहे, तिकडे येऊन मल्टिप्लाय होईल. 4×3 12, याला गुणुले 12 करा. 12×5 60, 6ला कॅरी, 12×9 108 आणि 6 114, 11 12 आणि 11 23. x इज इक्वल टू 2340. क्वेश्चन नंबर 4 काय, 3/4 ऑफ 4/7 ऑफ 343 इज इक्वल टू x गुणुले 21. काय करणार, 3/4 ऑफ म्हणजे गुणुले 4/7 गुणुले 343 इज इक्वल टू x गुणुले 21. 4ला 4 गेला, 7 7 7 चौक 28, 6ला कॅरी, 9 7 63, 3ने भाग द्या इकडं, 7 7 21, 7 7 49 म्हणजे x इक्वल टू किती आला 7. क्वेश्चन नंबर 5 काय, 352 प्लस 35% ऑफ 780 इज इक्वल टू x. काय करणार, 352 प्लस हा 2 आहे ना, याचा हाफ करा म्हणजे किती 390. हाफ केलं, इकडं 70 करा, 35 इकडं मल्टिप्लाय करा 35ला 70 म्हणजे काय पर्सेंट, 70% ऑफ 390. 0ला 0 गेला, 0 0 इज इक्वल टू x. 7ने मल्टिप्लाय करा, 7 9 7 63, 7 6ला कॅरी, 7 3 21, 21 आणि 6 27 किती 3 2 5, 7 5 12, 1ला कॅरी, 3 3 6 625 आणि x इक्वल टू 625. क्वेश्चन नंबर 6 बघा, ओरली होत आहे, 60 गुणुले 2/4 वजा 26 इज इक्वल टू x. 4 2 4, 60च्या निम्म किती 30, पण 30 मधून 26 गेला, x इक्वल टू किती 4. एकदम सिंपल, RRB क्लर्कमध्ये विचारलेलं क्वेश्चन. 2 5/9 प्लस 9 4/3 वजा 10 1/6 इज इक्वल टू x मायनस 1 1/9. ज्या पूर्ण संख्या आहे त्यांची सगळ्यांची ॲडिशन करून घ्या. किती 2 आणि 9 11, 11तून 10 गेला,
किती 1, हा इकडं मायनस आहे, इकडं येऊन प्लस होईल म्हणजे किती 2. नंतर किती 5/9 राहिला प्लस 4/3 वजा 1/6, इथं मायनस आहे, इकडे येऊन प्लस होईल म्हणजे किती प्लस 1/9 इज इक्वल टू एक्स. यांचा एलसीएम 3, 9, 6, 9, यांचा एलसीएम किती येईल 6 18 18 किती येत आहे, याला किती 2नी करणार, मग 5ला पण 2नी मल्टिप्लाय केला 10, 5 2 10 प्लस याला किती 6नी, वरती पण 6 चोक 24 वजा खाली 3नी केलं, वरती पण 3नी करा -3 प्लस 9 2 18 2नी मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू एक्स. 3 आणि 2 -1 हे प्लस 23 23 आणि 10 33 33/18 हे 2 इज इक्वल टू एक्स. 11 6 66 11 त्रिक 33 आणि 6 त्रिक 18 3नी भाग जातो आहे म्हणजे एक्स इक्वल टू किती 6 पूर्ण जातो ना, एक म्हणजे किती 6 म्हणजे 1 3 किती 11 6 गेले 5/6 एक्स इक्वल टू 3 5/6. नंबर 8 बघा, स्क्वेअर रूटमध्ये 1296 त्याचा रेश टू 1/2 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 2401 रेश टू 1/2 कसं करणार, आतमधलं सॉल्व करून घ्या. 1296 कशाचं स्क्वेअर रूट आहे, कसं काढणार, 6 आहे शेवट म्हणजे 4 आणि 6च्या पॉसिबिलिटी आहे, 2 संख्या सोडून दिल्या आहे 12, 12च्या जवळचं कमी कोणता आहे 3 36, याचा 35चा स्क्वेअर काय येतो 5 25 4 त्रिक 12 12 25 म्हणजे 12 25पेक्षा मोठा आहे म्हणजे किती 36चा स्क्वेअर आहे, स्क्वेअर 36 रेश टू स्क्वेअर रूट प्लस 2401. आता हे 25पेक्षा कितीनी जास्त कमी आहे 1नी म्हणजे 50पेक्षा 1नी कमी असणार म्हणजे 49चा स्क्वेअर आहे. 49चा स्क्वेअर रूट ऑफ 49 इज इक्वल टू एक्स. किती 36 कशा स्क्वेअर रूट आहे 6चा प्लस 49 कशाचा 7चा इज इक्वल टू एक्स. 6 7 13 एक्स इक्वल टू 30. क्वेश्चन नंबर 9 काय आहे, 66% ऑफ 350 प्लस एक्स प्लस 5/8 ऑफ 1256. 66% ऑफ काय 66च्या निम्म करा, याला जर 33 केलं याला गुणुले 2 करा म्हणजे किती 700. 33% ऑफ 700 प्लस एक्स प्लस 5/8 गुणुले 1256. 0 0 2 0 कॅन्सल झाले, 7 त्रिक 21 2 आला कॅरी 7 त्रिक 21 22 23 प्लस एक्स प्लस हा इज इक्वल टू 5/8 8नी भाग द्या 8 1 8 4 आला कॅरी 8 5 40 5 आला कॅरी 8 7 56 5नी मल्टिप्लाय करा, 5नी मल्टिप्लाय करतो काय करतो हाफ करतो 157 7 2 14 1 आला कॅरी 8 2 16 1 आला कॅरी 8 5 40 सॉरी 5 2 10 एक्स इक्वल टू 231 इकडे प्लस आहे इकडे येऊन मायनस होईल म्हणजे मायनस 231 करा किती 4 5 8मधून 5 3 गेला 5 7मधून 2 गेला 5 एक्स इक्वल टू 554. क्वेश्चन नंबर 9 काय 15% ऑफ 300 प्लस 9.09% ऑफ 803 प्लस एक्स प्लस 3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. काय करणार 15% आहे, पर्सेंटला हे 2 कॅन्सल झाले म्हणजे किती 15 त्रिक 45 प्लस 9.09 हा कशाचा फ्रॅक्शन आहे 1/11चा गुणुले 803 प्लस 3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. 11 7 77 3 आला कॅरी 11 त्रिक 33 73 3 76 76 ॲड करा 6 5 11 1 आला कॅरी 8 आणि 1 9 7 आणि 1 8 8 आणि 4 12 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 121. 121 कशा स्क्वेअर रूट आहे 11चा एक्स इक्वल टू 11. क्वेश्चन नंबर 11 काय आहे 680 डिवाइड बाय 17 गुणुले 15 इज इक्वल टू एक्स. एक्स इक्वल टू काय 680 डिवाइड बाय 17 गुणुले 15 17 चोक 68 0 म्हणजे एक्स इक्वल टू किती 15 चोक 60 आणि हा एक 0 एक्स इक्वल टू 600. क्वेश्चन नंबर 12 काय स्क्वेअर रूट ऑफ 784. 784 कशाचा स्क्वेअर रूट आहे 28चा डिवाइड बाय 4/7 गुणुले 49 इज इक्वल टू एक्स. बरोबर 7 7 7 49
7 चोक 28, 4ला 4 कॅन्सल. ओके, मग एक्स इक्वल टू किती आला? 1. समजलं आहे ना? स्क्वेअर रूट ऑफ 784 कशाचा आहे? 28चा. डिवाइड बाय म्हणजे डिवाइड बाय 4/7 गुणुले 49. 7ला 6चा 7 49 भाग गेला. ओके, खाली 7 चोक 28, 28 एक 28 म्हणजे एक्स इक्वल टू 1. क्वेश्चन नंबर 13 बघा. 2.5 गुणुले एक्स इज इक्वल टू 50 वजा 45 प्लस 145. काय करणार? 2.5 म्हणजे किती? 5/2 गुणुले एक्स इज इक्वल टू हे 145 मधून 45 गेले म्हणजे किती? 100. बरोबर, किती राहिले? 100. 100 प्लस 50 150. बरोबर, 5 इथं. ओके, 5 भाग द्या. 5 त्रिक 15 0. इथं डिवाइडला आहे, तिकडे येऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे किती? एक्स इक्वल टू 60. क्वेश्चन नंबर 14 बघा. काय? 60% ऑफ 1500 वजा 101 इज इक्वल टू एक्स मायनस 25. 60% म्हणजे काय? 100. 2 शून्य कॅन्सल झाले. 15 सक 90. 1 शून्य मायनस 101 वजा एक्स मायनस 25. हा डिवाइड मायनस आहे, इकडे येऊन प्लस होईल म्हणजे किती? 925. 925 मधून 101 कॅन्सल करा. किती? 800. 824. 900 मधून 100 गेला, 25 मधून 1 गेला म्हणजे किती? 824. एक्स इक्वल टू 824. क्वेश्चन नंबर 15 बघा. काय? 55 गुणुले 2/11 प्लस 4चा क्यूब मायनस 256/1/2 इंटू 2x. काय? 55 गुणुले 2/11 प्लस 4चा क्यूब किती आहे? 64 वजा 256 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 16चा इज इक्वल टू 2x. 11 पंचे 55, 5 दुने 10, 10 ना हे 64 किती? 74. 74 मधून 16 गेले किती? 4 मधून 14 मधून 6 गेले 8, एकाला कॅरी. 7 मधून 5 गेले 58 इज इक्वल टू 2x. दोन्ही भाग द्या. 29 दुने 58 म्हणजे एक्स इक्वल टू किती? 29. क्वेश्चन नंबर 16 बघा. 25/2 वजा 27/2 प्लस 21/2 इज इक्वल टू एक्स. आता बेस तर सेम आहे म्हणजे वरच्यांची सगळ्यांची बेरीज वजापैकी सगळं होऊन जाईल. काय? 25 मधून वजा 27 गेले म्हणजे किती? वजा 2. वजा 2 21 मधून -2 केले म्हणजे किती? 19/2. एक्स इक्वल टू 19/2 म्हणजे एक्स इक्वल टू किती? 9.25. 19च्या निम्म 9.5. क्वेश्चन नंबर 17 बघा. 80% ऑफ 480 वजा 112 इज इक्वल टू एक्स मायनस 20% आहे म्हणजे किती? 2 शून्य कॅन्सल करा. 2 0 कॅन्सल केले. 80% ऑफ 480 वजा 112 इज इक्वल टू एक्स मायनस 20. हे 2 कॅन्सल, 0 कॅन्सल झाले. 8ने मल्टिप्लाय करा. 8 8 64, 6ला कॅरी. 8 चौक 32, 32 आणि 6 38 वजा 112 इज इक्वल टू इथं मायनस आहे, इकडून प्लस होईल. प्लस 20 करा किती? 4 10, एकाला कॅरी. 401 वजा 112 करा किती? 2. 4 मधून 2 गेले 2, 10तून 1 गेला 9, एकाला कॅरी 2. एक्स इक्वल टू 292. क्वेश्चन नंबर 18 बघा. 2x प्लस 120 वजा 340 इज इक्वल टू 250. काय करणार? 2x मायनस 340 मधून 120 गेले म्हणजे किती? 220 राहिले इज इक्वल टू 250. 2x इथं मायनस आहे, तिकडे येऊन प्लस होईल म्हणजे 220 जर ॲड केले. 25 मधून 22, 25 मध्ये 22 ॲड केले तर किती? 47. हा 00. एक्स इक्वल टू किती? 400ची निम्म 200, 70च्या निम्म 35. एक्स इक्वल टू 235. क्वेश्चन नंबर 19. 128 प्लस 450 प्लस एक्स इज इक्वल टू 490. 890. काय करणार? 450 वजा करा. इकडे येऊन 450 प्लस आहे, मायनस होतील म्हणजे किती? 0 4 440. 128 इथं प्लस आहे, इकडे येऊन मायनस करा. 128 2, एकाला कॅरी. 4 मधून 3 गेला 1, 4 मधून 1 गेला 3 म्हणजे एक्स इक्वल टू किती? 312. लास्ट क्वेश्चन बघा. 35 गुणुले 4चा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 660. 35 आहे, 4चा स्क्वेअर किती? 16. 35 गुणुले 16 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 660. 16 पंचे 80, 8 आला कॅरी. 16 त्रिक 48 8
56 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 660. इकडं प्लस आहे, इकडे येऊन मायनस होतील, म्हणजे 660मधून 560 गेले किती, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100, म्हणजे एक्स इक्वल टू किती, कशाचं स्क्वेअर रूट आहे, 10चा स्क्वेअर 100.